गोखले पुलाचं अलाइनमेंट चुकल्यामुळे आता हा पूल जो आहे तो बर्फीवाला पूलला जोडता येणार नाही। आपल्यासोबत मुंबईचे आमदार आहेत सुनील शिंदे सर। सर काय सांगाल की अलाइनमेंट चुकल्यामुळे आता हा पूल जोडता येणार, आधीच पुलाचं काम रखडलं होतं त्यावर टीका होत होती, आता अलाइनमेंट एक आहे की मुंबईकरांचे खऱ्या अर्थानं या ठिकाणी दुर्दैव आहे। कारण आता गेली अनेक वर्ष रस्त्यांची दुर्दशा, वेगवेगळ्या ठिकाणी मग लोअरपारचा ब्रिज असेल किंवा विटीचा असेल, याच्यामुळे होत असलेला ट्रॅफिकचा विलंब, हा गोखले पूल लवकर सुरू व्हावा ही अंधेरीकरांची आणि मुंबई शहराच्या लोकांची इच्छा होती। इकडून शासनाकडून आम्ही काहीतरी केलं हे दाखवून देण्याची इच्छा होती। या सगळ्या घाईमध्ये कुठेतरी तांत्रिकदृष्ट्या चुकीचं काम झालं आणि चुकीच्या कामाची जी काही परिणिती आहे ती आज या ब्रिजच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली। अलाइनमेंट चुकते म्हणजे तुमचे तंत्रज्ञ नेमके करतात काय? आज या ठिकाणी लाखो रुपये देऊन आपण त्या ठिकाणी कन्सल्टंट नेमले, कन्सल्टंटच्या हिशोबाने मग आमच्या अभियंत्यांनी आणि बाकीच्या टेक्निकल स्टाफने काम केलं। ही सगळीच मंडळी याच्यामध्ये दोषी आहेत, ही दोषी आहेत। त्यांना या कामासाठी घाई करायला लावणारे त्या ठिकाणचे प्रशासक दोषी आहेत। त्यामुळे एकतर एक आहे की मुंबईकरांच्या माथी विलंब आणि अशा तऱ्हेचा मानसिक त्रास हा बऱ्याच अंशी लिहिलेला आहे। दुर्दैवानं पुन्हा एकदा मुंबईकरांना त्याला सामोरं जावं लागते। लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी घाईघाईत काम करायला लावणं, त्याचा आता फटका मुंबईकरांना बसणार आहे। म्हणूनच मी म्हटलं ना की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी हे लवकर करण्याचा रेटा लावला गेला आणि त्याच्यातनं निकृष्ट दर्जाचं काम झालं आणि निकृष्ट दर्जाचं होण्यापेक्षा चुकीचंही झालं आणि त्याचा फटका भविष्यात पडला असता तो आता दिसतोय। म्हणजे दोन पुलाच्या मधलं जे जोडायचं होतं त्याला आता विलंब होणार, खर्चाचा प्रश्न आहे, तिथे खर्च वाढलेला आहे। परंतु या सगळ्याचा विषय कोणी गंभीर नाही। मुंबईकरांचं दुर्दैव आहे, ते आता मुंबईकरांना रोजची सवय झालेली आहे। कोस्टल रोडचं पण लवकरच उद्घाटन होईल असं सांगितलं, तुम्हाला काय वाटतं ते देखील घाईघाईत करतायत असं वाटतं? आमची विनंती आहे त्या संबंधित यंत्रणेला की ह्या सगळ्या गोष्टीची खात्री करून घ्या, योग्य आहे की अयोग्य आहे। मुंबईकरांना घाईघाईने काहीतरी चुकीचं देऊ नका, योग्य आणि चांगलं द्या। शेवटचा राजकीय प्रश्न, दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांचं नाव आता जवळपास समोर येत आहे, ते नाव काही दिवसात फायनल देखील होईल। तुम्ही कसं बघताय? कारण एकीकडे तुमचे अरविंद सावंत हे खासदार आहेत, दुसरीकडे दुसरा कोकणी चेहरा आता भाजप माहिती। बघा, शिवसेना म्हणून आम्हाला निवडणुकीसाठी काही वेगळी यंत्रणा केली पाहिजे की आता अरविंद सावंत नवीन आहेत किंवा त्यांच्यासाठी नवीन काय केलं पाहिजे असं नाही। गेले अनेक वर्ष शिवसेना आपल्या यंत्रणेसह त्या विभागात काम करते। मग खासदार काम करतायत, आमदार काम करतायत, शिवसेनेचे शाखा प्रमुख काम करतात, नगरसेवक काम करतात। यंत्रणा म्हणून आम्ही त्या ठिकाणी सक्षम होतो आणि ज्याच्याकडे सक्षम यंत्रणा आहे त्याला निवडणूक जिंकणं अतिशय सोपं आहे। खूप धन्यवाद सर। आपल्यासोबत स्वतः सुनील शिंदे होते, ते म्हणाले की घाईघाईत लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या पुलाचं काम करण्यात आलं आणि त्याचमुळे ही अलाइनमेंट चुकल्याचा आरोप त्यांनी केला। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।